अहो, आषाढ महिना म्हटलं की धपाटी, कापण्या, थालीपीठं, कडबोळे हे सगळं आलंच. तर आज आपण बनवल्या आहेत खुसखुशीत अशा कापण्या, तेही आपल्या गव्हाच्या पिठापासून. गव्हाचं पीठ आणि गुळाचं योग्य प्रमाण वापरून खुसखुशीत अशा कापण्या आज आपण बनवणार आहोत. आणि आपल्या कापण्या अजिबात चिवट होऊ नयेत आणि त्या अशाच महिनाभर टिकून राहाव्यात, यासाठी आपण प्रमाण कसं वापरायचं आहे ते या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, म्हणजे तुमच्यासुद्धा कापण्या अशाच खुसखुशीत होतील. नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आपण करणार आहोत खुसखुशीत अशा कापण्या. आणि कापण्या बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण एका पातेल्यामध्ये 1 वाटी एवढं दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी एवढा गूळ मिक्स करायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही गूळ पावडर जर घेणार असाल तर ते 1.25 ते 1.5 वाटी घ्यावी लागणार आहे, कारण गूळ पावडर ही थोडीशी गोडीला कमी असते. त्यामुळे आपल्याला गुळाची पावडर वापरायची असेल तर थोडी जास्त घ्यावी लागणार आहे. आणि जर तुम्ही दुधाऐवजी पाण्यामध्ये जरी गूळ पावडर विरघळवून घेतली तरीसुद्धा चालणार आहे. म्हणजे दुधाऐवजी पाण्याचा उपयोग जरी तुम्ही पीठ मळण्यासाठी केला तरीही चालेल. पण दुधामध्ये आपण जर कापण्या केल्या तर या महिनाभर छान टिकून राहतात. आता ज्या वाटीने आपण गूळ आणि दूध मेजर केलं होतं त्याच वाटीने आपण 4 वाटी एवढं गव्हाचं पीठ या मिक्सिंग बाउलमध्ये घेतलेलं आहे. तर आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, म्हणजेच अर्धा चमचा एवढं मीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत बडीशेप पावडर. तर बडीशेप फक्त आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे आणि ती 2 चमचे यामध्ये घालायची आहे. तर बडीशेप घातल्यामुळे आपल्या कापण्यांना टेस्ट खूप सुंदर येते, खूपच छान होतात चवीला. त्यामुळे बडीशेप अवश्य वापरायची आहे. तर आता यामध्ये आपल्याला कच्चं तेल घालायचं आहे. तर तुम्ही शेंगदाणा तेल सोडून इतर कोणतंही तेल वापरू शकता, ज्याला जास्त उग्र वास नसेल असं तेल तुम्ही यामध्ये घालायचं आहे. मी सनफ्लॉवर रिफाईंड ऑइल वापरत आहे. तर तेच 2 टेबलस्पून एवढं या पिठामध्ये घातलेलं आहे. तर आता पहिल्यांदा हे सर्व इन्ग्रेडियंट्स हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे हे तेल आहे जे मोहन आपण घातलेलं आहे पिठामध्ये, ते पिठाला सर्वत्र व्यवस्थित असं लागलं जातं. तर काही ठिकाणी गरम पाण्यामध्ये गूळ विरघळवून घेतात आणि त्यानेच हे पीठ मळलं जातं. तर असं गरम पाण्याने पीठ मळलं की आपल्या कापण्या ह्या चिवट आणि वातळ होतात. तर हीच महत्त्वाची टीप होती. आता यामध्ये आपल्याला जे दुधाचं आणि गुळाचं मिश्रण करून ठेवलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. तर गूळ हा संपूर्णपणे दुधामध्ये विरघळायला हवा. जर त्याच्या गाठी राहिल्या असतील तर तुम्ही अशाच त्यामध्ये घालायच्या नाहीत. पूर्ण गूळ विरघळवूनच घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण हे मिश्रण पिठामध्ये मिक्स करणार आहोत. तर पहा, व्यवस्थित असा गूळ आपला विरघळवून झालेला आहे आणि आता हे मिश्रण आपण आपल्या पिठामध्ये घालायचं आहे. तर 4 वाटी पिठांसाठी जे मिश्रण आपण करून ठेवलं होतं ते अगदी परफेक्ट असं प्रमाणामध्ये होत असतं. यापेक्षा जास्त आपल्याला दूध किंवा जास्त आपल्याला गूळ वापरण्याची गरज पडत नाही, किंवा आपल्याला पाणीसुद्धा लावण्याची या पिठाला गरज पडणार नाही. हे प्रमाण अगदी परफेक्ट होतं. तर पहिल्यांदा आपण पीठ मळून घेऊया. थोडं थोडं करून मिश्रण आपण पिठामध्ये ओतत जायचं आहे आणि एकसारखा असा गोळा आपल्याला पिठाचा मळून घ्यायचा आहे. तर ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे गाठी अगदी मोडायच्या आहेत आणि एकसारखं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पीठ जास्तच कोरडं वाटलं तर तुम्ही 2 ते 3 टेबलस्पून एवढं पाणी वरून लावू शकता. पण या ठिकाणी मला अजिबातच वरून पाणी घेण्याची गरज पडलेली नाही आहे. तर जेवढं गुळाचं आणि दुधाचं मिश्रण होतं तेवढ्यामध्येच आपलं हे छान पीठ असं बसलेलं आहे आणि व्यवस्थित असा गोळा मळून झालेला आहे. आता गोळा मळून झाल्यानंतर आपण याला झाकून ठेवायचं आहे. पीठ भिजायला हवं. साधारणपणे अर्धा तास तरी हे पीठ भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर यावर आपण आता झाकण ठेवूया आणि हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता अर्धा तास झालेला आहे आणि पीठसुद्धा छान भिजलं आहे. आपण यावर 1 चमचा तेल घालूया आणि व्यवस्थित आपण पिठाला परत एकदा मळून घ्यायचं आहे. तर पीठ आपण एकसारखं मळून घेतलं की याला आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. म्हणजे पिठाच्या आपण आता कापण्या बनवणार आहोत. तर कापण्या बनवताना आपला गोळा हा चिरटणार नाही, यासाठी आपण याला छान असं मळून घ्यायचं आहे. मी चॉपिंग बोर्डवरतीच याला मळून घेणार आहे. आणि आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. तर एकसारख्या आकाराचे 5 ते 6 गोळे याचे मध्यम आकाराचे होऊन जातात. आता ज्या गोळ्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे त्याला व्यवस्थित हातामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा त्याचा गोल गोळा बनवून घ्यायचा आहे. म्हणजे
म्हणजे हे लाटताना याला जास्त चिरा जाणार नाही। आणि बाकीचं पीठ आता आपण झाकून ठेवूया। तर पहिली पोळी मी लाटायला घेत आहे। तर अशा प्रकारे पहा, छान असं आपलं पीठ भिजल्यामुळे व्यवस्थित अशी पोळी लाटली जात आहे। अजिबात याला जास्त चिरासुद्धा पडत नाही आहे। तर थोडीशी आपण पोळी लाटली की यावरती आपल्याला आता सुकं खोबरं पसरवून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर आपण खसखससुद्धा घेतलेली आहे। तर सुकं खोबरं आणि खसखस आपण कापण्यांना लावून घ्यायची आहे। तर पहिल्यांदा सुकं खोबरं पसरवून घ्यायचं आणि ते लाटण्याने आपण दाबून घ्यायचं आहे। आणि पोळी आपण थोडीशी अजून पातळ लाटणार आहोत। तर हे लाटतानाच खोबरं त्या पोळीमध्ये छान असं बसलं जातं। आता वरून आपण थोडीशी खसखस घालूया। खसखससुद्धा आपण एकदा लाटणं फिरून छान दाबून घ्यायची आहे, म्हणजे खसखससुद्धा कापण्यांमध्ये छान बसते। कापण्या तेलामध्ये तळताना अजिबातसुद्धा ती बाहेर येत नाही। मध्यम अशा जाडीची आपण पोळी आता लाटून घेतलेली आहे। तर या पोळीला आपण आता छान असा कापण्यांच्या आकारामध्ये कट करून घेणार आहोत। तर कट करताना पहिल्यांदा आपण पोळीला चौकोनी आकार देऊया। त्यासाठी कडा आपण अशा प्रकारे काढून घेतलेल्या आहेत। ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे कडा आपण कापून घ्यायच्या आणि त्यानंतर याला उभे काप द्यायचे आहेत, म्हणजे उभ्या रेषा आपण काढून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण कापणीचा आकार देणार आहोत। तर कापणीचा आकार देण्यासाठी थोडासा आपण तिरक्या रेषा यावरती करून घ्यायच्या, म्हणजे याला छान असा कापणीचा आकार येतो। आणखीन एक महत्त्वाची टिप म्हणजे आपण या कापण्या लाटत असताना अजिबातसुद्धा गव्हाचं पीठ लावायचं नाही। हा गोळा तेलावरतीच लाटायचा आहे, नाहीतर आपल्या कापण्या खूप तेलकट होतात आणि मऊ पडतात। तर पहा, आपल्या कापण्या कशा छान निघालेल्या आहेत, व्यवस्थित अशा आकारामध्ये निघत आहेत। तर या पद्धतीने आपण उरलेल्या सुद्धा कापण्या करून घ्यायच्या आहेत। तर कापण्यांची जाडी अगदी मध्यम ठेवायची, म्हणजे ह्या छान अशा तेलामध्ये तळता येतात, आतमधून व्यवस्थित अशा तळल्या जातात। जर कापण्या जास्त जाड ठेवल्या तर त्या आतमधून जास्त व्यवस्थित तळल्या जात नाहीत। आता या आपण एका ताटामध्ये सर्व कापण्या काढून घेऊया आणि पुढच्या सुद्धा कापण्या आपण अशाच बनवून घेणार आहोत। तर कापण्या बनवताना आपण यावरती खोबरं आणि खसखस लावणार आहोत, की ज्यामुळे आपल्या कापण्यांची टेस्ट तर सुंदर होतेच, पण त्या दिसायलाही खूप देखण्या होतात। त्यासाठी लाटताना प्रत्येक पोळीवर आपण अशा प्रकारे सुकं खोबरं, म्हणजे खिसलेलं सुकं खोबरं आणि खसखस लावून घ्यायची आहे। लाटताना जर आपण खोबरं यामध्ये बसवून घेतलं तर ते कापण्या तळताना बाहेर सुटत नाही आणि तेलामध्ये पसरतही नाही। तर पहा, मध्यम आकाराची पोळी लाटून घेतली की आपण याला कापण्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यासाठी पहिल्यांदा पोळीला चौकोनी आकार द्यायचा। तर मी हे तुम्हाला दुसऱ्यांदा दाखवते आहे, कारण कापण्यांचा आकार व्यवस्थित झाला तर त्या दिसायलाही खूप देखण्या दिसतात आणि तळतानाही खूप छान अशा आपल्याला तळता येतात। तर पहा, या प्रकारे आपण पहिल्यांदा उभ्या रेषा करून घ्यायच्या आणि त्यानंतर थोडासा आपण पोळपाट तिरकं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला कापण्यांचा आकार द्यायचा आहे। तर पहा, आपल्या कापण्यांना किती सुंदर असा आकार आलेला आहे। तर कापण्या आपण एकावर एक ठेवल्या तरीसुद्धा अजिबातसुद्धा त्या एकमेकांना चिकटत नाहीत। त्यामुळे पहिल्यांदा आपण संपूर्ण कापण्या करून घ्यायच्या आणि त्यानंतरच आपण थोड्या थोड्या करून याला तळून घेणार आहोत। तर आपण कापण्या तळण्यासाठी सनफ्लॉवर ऑइलचा वापर करत आहोत। आता तेल आपलं गरम करायला ठेवलेलं आहे। तर पाहूया आपलं तेल कितपत गरम झालेलं आहे। तर एक कापणी टाकून आपण पाहायचं आहे की तेल आपलं कितपत गरम झालेलं आहे। कापणी टाकल्यानंतर पटकन वर आली पाहिजे, अशा प्रकारे आपल्या तेलाचं टेम्परेचर असायला हवं। तर तेल आपलं छान तापलं गेलेलं आहे। आता आपण पुढच्या सगळ्या कापण्या थोड्या थोड्या करून तळणार आहोत। एका वेळेला 10 ते 15 कापण्या टाकून घ्यायच्या आहेत आणि आपण व्यवस्थित असं त्याला उलटपलट करून दोन्ही बाजूनी तळून घ्यायचं आहे। सुरुवातीला जर तेलाचं टेम्परेचर जास्त असेल तर आपण कापण्या सोडल्या की त्या वरून तांबूस दिसतात, परंतु आतून त्या कच्च्याच राहू शकतात। त्यासाठी अगदी मीडियम गॅस करून आपण पहिल्यांदा सर्व कापण्या सोडून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण उलटपलट करून त्याला तांबूस रंग येऊपर्यंत असं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। तर पहा, तांबूस रंग आलेला आहे। आता आपण काढून घेऊया,
कारण गुळाचे पदार्थ हे तेलातून बाहेर काढल्यानंतरही त्याचा रंग जास्त चढत असतो. तर इतपत तांबूस झाल्यानंतर आपण या कापण्यांना निथळून काढून घ्यायचं आहे. आणि आता आपण पुढच्या कापण्यासुद्धा थोड्या थोड्या करून असंच तळून घ्यायच्या आहेत. तर पहा रंग किती छान आलेला आहे आपल्या कापण्यांना आणि त्यावरती लावलेली खसखस आणि खोबरंसुद्धा मस्त असं त्यामध्ये उठून दिसत आहे. तर पुढचा घाण्यासुद्धा आपण आता सोडून घेऊया आणि मस्त तळून घेऊया खुसखुशीत अशा आपल्या कापण्या. तर ह्या कापण्या बनवताना मी दुधाचा आणि गुळाचा उपयोग केलेला आहे. दुधातील कापण्या ह्या महिनाभर छान टिकून राहतात. म्हणजे आपल्याला चहा बरोबर खायला या कापण्या सुंदर लागतातच, पण आपण प्रवासासाठी सुद्धा आपण हे स्नॅक म्हणून बनवून घेऊन जाऊ शकतो. तर तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा उपयोग करून जरी हे पीठ मळून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. त्यासुद्धा कापण्या चवीला इतक्या सुंदर होतात आणि त्यासुद्धा आपल्या 8 ते 10 दिवस छान टिकून राहतात. परंतु 8 ते 10 दिवस टिकण्याची वेळच येत नाही, कारण एकदा कापण्या बनवल्या की लगेचच त्या 2 दिवसात संपून जातात. एवढ्या चवीला सुंदर होतात. माझ्या मुलांना तर कापण्या खायला खूप आवडतात. चहासोबत ते कापण्या एन्जॉय करत असतात. तुमच्याकडे कापण्या कशासोबत खाल्ल्या जातात हे सुद्धा कमेंट करून तुम्ही मला सांगा. तर आपल्या सर्वच कापण्या तळून झालेल्या आहेत. आता आपण एका ताटामध्ये थंड करायला ठेवून देऊया. तर कापण्या गरम असताना त्या मऊ असतात, पण थंड झाल्यानंतर छान खुसखुशीत येतात. पाहूया आपण आपली कापणी कशी तयार झालेली आहे. आता पहा आतपर्यंत अशी छान तळली गेलेली आहे. मोडून पाहिलं तर आतपर्यंत अशा प्रकारे पोकळ झालेली आहे आणि खुसखुशीतसुद्धा झालेली आहे आणि चवीला तर खूपच छान लागते आहे. गोडीचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय रंग किती सुंदर आलेला आहे आणि रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने आपण कापण्या आज बनवलेल्या आहेत. तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे सुद्धा तुम्ही कमेंट करून मला जरूर सांगा. रेसिपी तर आवडली असणारच, तर मित्रमैत्रिणींमध्ये भरपूर शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया आपण अशीच पारंपरिक रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.